नमस्कार मित्रांनो, मी सुरेश नेमकर तुमचं स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड फॉर नीट काउन्सिलिंग प्रोसेस 2024-2025 अकॅडमिक इयर साठी। या व्हिडिओला मी दोन पार्ट मध्ये डिवाइड केले आहे। फर्स्ट पार्ट मध्ये आपण ऑल इंडिया लेवलवर जर ऍडमिशन प्रोसेस करत असेल तर कोणते डॉक्युमेंट्स लागणार ते डिस्कस करूया, आणि सेकंड पार्ट मध्ये महाराष्ट्र लेवलवर जर तुम्ही एमबीबीएस, बीडीएस किंवा मेडिकल ऍडमिशन्स करत असाल तर त्याच्यासाठी कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे ते डिस्कस करूया। तर काही असं कन्फ्युजन होण्यासारखं नाहीये। आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण ॲज पर कॅटेगरी वाइज, ॲज पर कॅन्डिडेट टाइप कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार हे तुम्हाला समजून जाईल। हा व्हिडिओ बघितल्यानंतर मला नाही वाटत की तुम्हाला कोणता पण डाऊट्स राहणार डॉक्युमेंट्सला घेऊन। तर चला मी व्हिडिओला सुरुवात करते, पण त्याच्या अगोदर रिक्वेस्ट आहे मित्रांनो, हा व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, काही कन्फ्युजन असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये विचारा, आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण आपण असा भरपूरसा कंटेंट घेऊन येणार आहे जो तुमच्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये तुम्हाला नक्कीच हेल्पफुल राहणार आहे। काही पॉडकास्ट वगैरे पण मी आणणार आहे ज्याच्यामुळे तुम्हाला अजून डिटेल माहिती मिळणार आहे की ऍडमिशन प्रोसेसमध्ये काय मिस्टेक्स अवॉइड करायला पाहिजे, कशा प्रकारे प्रोसेस करायला पाहिजे, प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये डिस्कस करूया। फक्त चॅनलला सपोर्ट करायला, लाईक करायला, शेअर करायला विसरू नका। चला मी तुम्हाला स्क्रीन शेअर करते, इथे दिसत आहे लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स नीट काउन्सिलिंग 2024। कागदपत्रांची प्रक्रिया सुरू बाय एमसीसी अँड सीईटी सेल, ऑल कॅटेगरी वाइज बघूया आपण, तर डोंट वरी अबाउट दॅट। फर्स्ट आपण काय करूया, थोडं व्हिडिओला इझी करण्यासाठी याला एक सेक्शन वाइज डिवाइड करू। तर आपण डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड फॉर नीट काउन्सिलिंग 4 सेक्शन्स मध्ये डिवाइड करू। सेक्शन ए मध्ये डिस्कस करू डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड फॉर ऑल कॅन्डिडेट्स, म्हणजे तुम्ही कोणत्याही कॅटेगरी मध्ये येत असेल तरी तुम्हाला हे डॉक्युमेंट्स लागणार। सेक्शन बी मध्ये आपण डिस्कस करूया डॉक्युमेंट्स अप्लाय फॉर रिझर्व्ह कॅटेगरी, जे रिझर्व्ह कॅटेगरी आहे त्या कॅटेगरी बद्दल बोलूया। सेक्शन सी मध्ये डिस्कस करूया डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड फॉर ओपन कॅटेगरी, आणि सेक्शन डी मध्ये डिस्कस करूया डॉक्युमेंट्स अप्लाय फॉर अदर कॅन्डिडेट टाइप्स, म्हणजे डीएफ, पीडब्ल्यूडी मध्ये जे येतात विद्यार्थी त्यांना कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात ते डिस्कस करू। तर आता फर्स्ट आपला सेक्शन ए आहे डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड फॉर ऑल कॅन्डिडेट्स ऑल इंडिया लेवलवर। आपण आता काय डिस्कस करतोय, ऑल इंडिया कोटा। याच्यामध्ये फर्स्ट डॉक्युमेंट्स येतं नीट ऍडमिट कार्ड 2024 ओरिजिनल प्रिंट आउट। सेकंड येतं कॉपी ऑफ नीट ऍप्लिकेशन फॉर्म और द कन्फर्मेशन पेज। थर्ड डॉक्युमेंट येतं नीट 2024 रिझल्ट, ऑफकोर्स त्याच्याच बेसवर ऍडमिशन होणार आहे ते तर लागणारच आहे। फोर्थ आहे नॅशनॅलिटी सर्टिफिकेट। फिफ्थ आहे क्लास 10th मार्कशीट अँड पासिंग सर्टिफिकेट, ज्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये काही लोक डिप्लोमा सुद्धा म्हणतात। त्याची झेरॉक्स काढताना मी सांगत आहे मागून आणि पुढून, मीन्स फ्रंट अँड बॅक साईडनी काउंट ठेव जा। नंतर इथं क्लास 12th मार्कशीट सोबतच पासिंग सर्टिफिकेट और डिप्लोमा, ते पण तुमच्यासोबत असायला पाहिजे ओरिजिनल। नंतर एक गव्हर्नमेंट इश्यू फोटो आयडी कार्ड, मेजरली आधार कार्डवर चालून जातं बट रिलेटेड असेल, समजा वोटर आयडी कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, ड्रायव्हिंग लायसन असेल काय, तर तुम्ही ते पण सोबत ठेवा। त्यानंतर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट और ट्रान्सफर सर्टिफिकेट, तुम्ही 12th जे आहे ते तुमच्याकडे टीसी वगैरे असलं पाहिजे। त्यानंतर मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट इफ अप्लिकेबल। गॅप सर्टिफिकेट हे महत्त्वाचं आहे मित्रांनो, कारण भरपूरशी विद्यार्थी स्कोअर इम्प्रूव्ह करण्यासाठी गॅप घेतात। जर तुम्ही 12वी 2024 मध्येच पास केलं आणि 2024 मध्येच ऍडमिशन घेताय तर तुम्हाला गॅप सर्टिफिकेट लागणार नाही, बट तुम्ही मागच्या वर्षी वगैरे पास झालेलं आहे तर गॅप सर्टिफिकेट नक्की लागणार। तहसीलला जाऊन व्हेंडरची मदत घेऊन प्रॉपरली ॲफिडेव्हिट बनवून घ्या गॅप सर्टिफिकेटचं, नाहीतर प्रॉब्लेम होईल समोर। डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट ते इफ अप्लिकेबल, जर तुमच्याकडे डोमिसाइल किंवा नॅशनॅलिटी असलं तर चालून जातं, पण असेल तर फारच छान। नंतर आहे 8 पासपोर्ट साईज फोटोग्राफ, हे खूप जास्त महत्त्वाचं आहे। अप्लिकेशन फॉर्मवर जे फोटोग्राफ्स लावले ना तेच फोटोग्राफ पाहिजे तुम्हाला, म्हणजे जे शर्ट असेल, जे बॅकग्राऊंड असेल, जे साईज वगैरे आहे त्याच पद्धतीचे 8 फोटोग्राफ म्हणजे पासपोर्ट साईज फोटोग्राफ तुमच्याकडे असायला पाहिजे। नंतर आहे मायग्रेशन सर्टिफिकेट रिक्वायर्ड इफ यू हॅव चेंज द स्कूल्स ऑर अ बोर्ड, हे पण लागणार। नंतरचे डॉक्युमेंट्स आहे बी आहे डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड फॉर ओनली रिझर्व्ह कॅटेगरी लाईक ओबीसी, एससी, एसटी, व्हीजेएनटी, एसबीसी आणि एसईबीसी। याच्यामध्ये फर्स्ट सर्टिफिकेट आहे कास्ट सर्टिफिकेट, सेकंड सर्टिफिकेट आहे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, थर्ड सर्टिफिकेट आहे नॉन क्रिमिलियस सर्टिफिकेट ऑफकोर्स लागणार, फोर्थ आहे इन्कम सर्टिफिकेट, आणि फिफ्थ आहे सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट इफ अप्लिकेबल। जर तुम्ही ऑफकोर्स इंडिया लेवलवर घेता ऍडमिशन तर तुम्हाला सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट लागू शकतं। त्यानंतर बघायला गेलं तर डॉक्युमेंट्स अप्लाय फॉर ओपन कॅटेगरी, जर तुम्ही ओपन कॅटेगरीमधून येत असाल तर फर्स्ट आहे ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट, जर तुम्ही त्याच्या थ्रू अप्लाय करत असाल तर इफ अप्लिकेबल लिहिलं मी। सेकंड आहे इन्कम सर्टिफिकेट, थर्ड आहे सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट इफ अप्लिकेबल। तर हे डॉक्युमेंट्स पण तुम्ही ठेवा तुमच्याकडे जर तुम्ही ओपन कॅटेगरीमधून येत असाल तर। यानंतर आपण बघूया डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड फॉर कॅन्डिडेट टाइप, लाईक सेक्शन डी, तुम्ही जर कोणत्या वेगळ्या कॅन्डिडेट टाइपमध्ये येत असाल लाईक पीडब्ल्यूडी, ईडब्ल्यूएस, ते बघूया। डिसॅबिलिटी सर्टिफिकेट, जर तुम्ही पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट असाल तर ऑफकोर्स तुम्हाला लागणार। सेकंड आहे मायनॉरिटी कम्युनिटी सर्टिफिकेट, जर तुम्ही अंडर मायनॉरिटी फॉर्म फिल करत असाल तर हे सर्टिफिकेट लागणार। आणि जर तुम्ही एनआरआय कॅन्डिडेट असाल, नॉन रेसिडेंट इंडिया, तर तुम्हाला खालील डॉक्युमेंट्स लागणार आहे पासपोर्ट कॉपी ऑफ स्पॉन्सरर एम्बॅसी सर्टिफिकेट, स्पॉन्सरशिप ॲफिडेव्हिट अँड रिलेशनशिप ॲफिडेव्हिट। तर ऑफकोर्स एनआरआय वगैरे असेल तर हे डॉक्युमेंट्स पण तुमच्याकडे असायला पाहिजे। आय होप एनआरआयला मराठी आली पाहिजे। चला
आता आपण डिस्कस करूया पार्ट 2 महाराष्ट्र स्टेट कोटा. तर महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्र स्टेटमध्ये तुम्ही ऍडमिशन प्रोसेस करताय मेडिकल फील्डसाठी, तर हे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहे. त्याच्यामध्ये सेक्शन ए येतं आपलं डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड फॉर ऑल कॅन्डिडेट्स महाराष्ट्र स्टेट कोटा. फर्स्ट डॉक्युमेंट्स येतं नीट ऍडमिट कार्ड 2024. सेकंड येतं कॉपी ऑफ द नीट अप्लिकेशन फॉर्म 2024. थर्ड येतं नीट 2024 रिझल्ट. ऑफकोर्स त्याच्याच बेसिसवर तुम्हाला ऍडमिशन मिळणार आहे. फोर्थ आहे नॅशनल सर्टिफिकेट. फिफ्थ आहे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा ज्याला आपण टीसी सुद्धा म्हणतो. मग डोमिसाइल सर्टिफिकेट की तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहे. देन क्लास 10th मार्कशीट अँड सर्टिफिकेट, आणि सर्टिफिकेट किंवा जे डिप्लोमा मिळेल त्याची जेव्हा पण झेरॉक्स काढाल तर फ्रंट अँड बॅक साईडने काढजा. सेम क्लास 12ची पण मार्कशीट लागणार आणि त्याचा जो डिप्लोमा मिळतं किंवा सर्टिफिकेट ते पण तुमच्याकडे ओरिजिनल असायला पाहिजे. देन आहे गव्हर्नमेंट इश्यू फोटो आयडी प्रूफ, मीन्स आधार कार्ड असेल तर चालून जाईल. अजून ॲडिशनल डॉक्युमेंट्स जसं ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड तर नक्की सोबत ठेवा. देन मेडिकल सर्टिफिकेट इफ रिक्वायर्ड, गॅप सर्टिफिकेट इफ अप्लिकेबल, लाईक तुम्ही जर गॅप घेतली असेल तर नक्कीच तुम्हाला एक गॅप सर्टिफिकेटचं ॲफिडेव्हिट बनवून घ्यावं लागेल. तर त्याच्यामुळे ते व्हेंडरची मदत घेऊन तुम्ही तहसीलला बनवू शकता. काही मोठी गोष्ट नाही, 200-300 रुपये लागतात जास्त असतात. देन सेक्शन बी आहे डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड फॉर रिझर्व कॅटेगरी. तर याच्यामध्ये आपण बघू शकतो कास्ट सर्टिफिकेट लागणार, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागणार, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागणार आणि इन्कम सर्टिफिकेट लागणार. तर सेमच डॉक्युमेंट्स जर बघायला गेलं तर. देन येतं सेक्शन सी डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड फॉर ओपन कॅटेगरी. तर ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट इफ अप्लिकेबल, देन इन्कम सर्टिफिकेट काढून ठेवा, काही अडचण नाही आहे. अँड देन लास्ट पार्ट येतं आपलं डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड फॉर कॅन्डिडेट टाईप. त्याच्यामध्ये डिसेबिलिटी कॅन्डिडेट सर्टिफिकेट लागणार तुम्ही जर पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट असाल तर. मायनॉरिटी कम्युनिटी सर्टिफिकेट लागेल जर तुम्ही अंडर मायनॉरिटी जर असाल तर. ऑर्फन सर्टिफिकेट लागणार तुम्हाला अप्रोप्रिएट अथॉरिटीचं जर तुम्ही ऑर्फन सीट टाईपमध्ये येत असाल तर. अँड देन डिस्पोज सर्टिफिकेट आहे, डिस्प्युटेड एरिया सर्टिफिकेट अँड मदर टंग सर्टिफिकेट, हे कोणाला लागणार ते पण सांगतो. क्लास 10th अँड 12th फ्रॉम महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर एरिया ज्याला MKB म्हणतात, तिथे जर तुम्ही बिलॉंग करत असाल तर ऑफकोर्स तुम्हाला हे सर्टिफिकेट लागणार. बाकी रेस्ट ऑफ महाराष्ट्र मुलांना नाही लागणार आहे, डोंट वरी अबाउट दॅट. नंतर येतं एक्स सर्व्हिसमॅन सर्टिफिकेट, ऍक्च्युअल सर्व्हिस सर्टिफिकेट इफ अप्लिकेबल जर तुम्ही DF ची सीट असेल तर. अँड सिक्स्थ आहे पॅरेंट डोमिसाइल सर्टिफिकेट, जर तुम्ही हिली एरियामधून येत असाल तर ऑफकोर्स तुम्हाला हे डोमिसाइल सर्टिफिकेट तुमच्या आई वडिलांचं पण लागणार. तर मित्रांनो बघा, हे होते डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड ॲज पर कॅटेगरी, ॲज पर टाईप ऑफ ऍडमिशन, लाईक ऑल इंडिया लेवल आणि महाराष्ट्र लेवलवर. तर हा व्हिडिओ जास्त शेअर करा, पण मी काही पॉईंट्स इथे मेन्शन करतो, ते पॉईंट्स नक्की वाचा पण आणि मी तुम्हाला सांगतो पण. फर्स्ट द मोस्ट इम्पॉर्टंट, सगळे डॉक्युमेंट्स तुमचे अप टू डेट असले पाहिजे. स्पेशली नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट झालं, उत्पन्न दाखला झाला, यांच्या डेट्स बघा की ते एक्सपायर तर नाही झाले. सेकंड आहे कॅरी मल्टिपल फोटोग्राफ्स ऑफ इच डॉक्युमेंट, तर ॲटलिस्ट 3 ते 4 सेट कॅरी करा झेरॉक्सचे, कारण कॉलेजेस तुमचे दूर असतात आणि असू दे सेफर साईडमध्ये. ओरिजिनल आणि झेरॉक्स कॉपी नेहमी कॅरी करा सोबत. स्टे अपडेटेड टाइम टू टाइम आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन प्रत्येक गोष्ट क्रॉस व्हेरीफाय करा. मेलवर ऍक्टिव्ह राहा, कोणता मेल वगैरे रिसीव्ह झाला असेल तर, राईट. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सजेस्ट करेल की ऑफिशियल वेबसाईटला प्रत्येक गोष्ट क्रॉस व्हेरीफाय करा, कारण ॲट द एंड ऑफ डे हा तुमच्या करिअरचा प्रश्न आहे. मला नाही वाटत एखाद्या कागदाच्या तुकड्यामुळे तुम्हाला कोणतं नुकसान व्हायला पाहिजे. आणि काही डिफिकल्टीज असेल, डाऊट्स असेल तर ऑफकोर्स कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद.